टेस्टी कचोरी बनवूया। तर एका भांड्यामध्ये धने, थोडेसे मिरे, थोडेसे लवंगा, बडीशोप, जिरे भाजायला घ्या। अशा पद्धतीने यूट्यूबवर मी डिटेलमध्ये ही रेसिपी टाकलेली आहे, तेथे जाऊन बघाच। त्यामध्येच थोडीशी हिंग पावडरही टाका अशा पद्धतीने आणि खलबत्त्यामध्ये अशी कुटून घ्या। आता ही मूग डाळ आणि सफेद डाळ 2 तास भिजत घातलेली होती, तेचंही प्रमाण यूट्यूबवर बघा। व्यवस्थित थोडी तेल टाकून भाजून घ्या। नंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट मसाला, कुटलेला मसाला, हळद आणि मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ते मिश्रण बारीकसर असं वाटून घ्या, अर्धलं सगळं। आता पीठ मळून घेऊ। 1 वाटी मैदा घ्या, थोडीशी कसुरी मेथीही टाका। 1 वाटी मैद्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी, ओवा, आठवणीने गावठी तूप टाका, चवीपुरतं मीठ टाकून पीठ मळून घ्या। छोटे छोटे गोळे करून त्यामध्ये मस्त असं ते सारण भरून छान अशा कचोऱ्या बनवा। मोठ्या बनवायच्या असेल तर बनवू शकता। तेल तापून घ्या, अगदीच जास्त नाही, कोमट। गॅस बंद करा, कचोऱ्या टाकून घ्या आणि 1-2 मिनिट झालं का गॅस चालू करा आणि मध्यम गॅसवर सर्व कचोऱ्या छान अशा गुलाबीसर तळून घ्या। मस्त अशा खुसखुशीत होता। अशा कचोऱ्या जर बनवल्या तर तुम्ही बाहेरच्या तर अजिबातच खाणार नाही, खूपच रुचकर अशा। पुन्हा एकदा सांगते की यूट्यूबवर ही डिटेलमध्ये रेसिपी आहे, तेही चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो करा।